मित्रांनो, जर मी तुम्हाला सांगितलं की रोज सकाळी फक्त 6 साध्या गोष्टी खाल्ल्याने तुम्ही कधीच लवकर म्हातारे होणार नाही, त्वचा नेहमी ताजीतवानी राहील आणि दिवसभर ऊर्जा कमी पडणार नाही, तर मित्रांनो, ही सगळी रहस्य लपली आहेत आपल्या स्वयंपाकघरातच. फक्त या 6 गोष्टी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी खा. आज आपण जाणून घेणार आहोत त्या 6 सुपरफूड्स बद्दल, ज्यांच्या मदतीने तुम्ही आयुष्यभर तरुण आणि ताजेतवाने राहणार आहात. नंबर 1, बदाम म्हणजेच आल्मंड्स. बदाम हे नैसर्गिकरित्या पोषणाने समृद्ध असे ड्रायफ्रूट असून त्यामध्ये व्हिटॅमिन ई, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. व्हिटॅमिन ई हे त्वचेला आतून पोषण देतं, त्वचेचं वृद्धत्व कमी करतं आणि तिला नैसर्गिक तेज देतं. हेल्दी फॅट्स शरीरातील पेशींना ऊर्जा पुरवतात आणि हार्मोन्सचं संतुलन राखण्यात मदत करतात. अँटीऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी करून दीर्घकालीन आरोग्य टिकवून ठेवतात. बदाम सालीसोबत खाणे आरोग्यासाठी चांगले आहे. ज्यांना पचनाचा त्रास नाही त्यांनी सालीसोबतच बदाम खावे. मात्र ज्यांना पचनाचा त्रास आहे ते साल काढून बदाम खाऊ शकतात. बदाम रात्रभर पाण्यात भिजवल्यामुळे बदामातील एन्झाईम सक्रिय होतात, ज्यामुळे त्यातील पोषक घटक पचायला सोपे होतात आणि शरीरात त्यांचा शोषण दर वाढतो. सकाळी 5 ते 6 बदाम खाल्ल्याने त्वचा अधिक मऊ आणि गुळगुळीत राहते. व्हिटॅमिन ई आणि हेल्दी फॅट्स त्वचेच्या पेशींना आर्द्रता पुरवतात, ज्यामुळे कोरडेपणा कमी होतो. याशिवाय बदामातील पोषक तत्व त्वचेतील सूज आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा ताजीतवानी दिसते. बदाम हे मेंदूच्या आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे. त्यातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स मेंदूतील न्यूरॉन्सच्या झिल्ली मजबूत करतात आणि न्यूरोट्रान्समीटरचे कार्य सुधारतात. यामुळे स्मरणशक्ती तीव्र होते, एकाग्रता वाढते आणि शिकण्याची क्षमता सुधारते. विद्यार्थ्यांसाठी आणि मानसिक एकाग्रतेची गरज असलेल्या लोकांसाठी बदाम हा एक उत्तम आहार घटक आहे. शेवटी बदामातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी करून चांगल्या कोलेस्ट्रॉलला म्हणजेच HDLचे प्रमाण वाढवतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे एकूणच हृदयाचे आरोग्य टिकून राहते. नंबर 2, अक्रोड म्हणजेच वॉलनट्स. अक्रोडला ब्रेन फूड असे देखील म्हटले जाते, कारण त्यामध्ये DHA नावाचं महत्त्वाचं ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतं. DHA मेंदूच्या पेशींच्या झिल्लींना पोषण देतं आणि त्यांची रचना व कार्यक्षमता टिकवून ठेवतं. यामुळे मेंदूची स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि एकाग्रता सुधारते. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी, जास्त मानसिक श्रम घेणाऱ्यांसाठी आणि वयोमानानुसार मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी अक्रोड अत्यंत फायदेशीर ठरतं. अक्रोड रात्रभर पाण्यात भिजवल्याने त्यातील एन्झाईम सक्रिय होतात. यामुळे अक्रोडातील पोषक तत्व पचायला सोपी होतात आणि त्यांचा शरीरात शोषण दर वाढतो. तसेच भिजवल्याने त्यातील टॅनिन्स आणि पचनावर ताण आणणारे काही घटक कमी होतात, ज्यामुळे संवेदनशील पोट असणाऱ्या लोकांनाही अक्रोड सहज पचतो. अक्रोडातील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून पेशींचं संरक्षण करतात. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील सूज कमी करतात, जी अनेक दीर्घकालीन आजारांची मूळ कारणं आहेत. सूज कमी झाल्याने सांध्यांतील वेदना कमी होतात, हृदयाचं आरोग्य सुधारतं आणि त्वचेचं वृद्धत्व कमी होतं. त्यामुळे अक्रोड वृद्धत्वाची प्रक्रिया नैसर्गिकरित्या धीमी करण्यास मदत करतो. रोज सकाळी 2 अक्रोड खाल्ल्यामुळे मूड अधिक स्थिर राहतो. अक्रोडातील ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि ट्रिप्टोफॅन सारखे घटक मेंदूमध्ये सेरोटोनिनचे प्रमाण वाढवतात, ज्यामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक स्वास्थ्य सुधारतं. हा परिणाम नैसर्गिकरित्या मन शांत ठेवण्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन राखण्यास मदत करतो. तसेच अक्रोड ऊर्जा पातळी वाढवण्यातही प्रभावी आहे. त्यातील हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि फायबर एकत्रितपणे दीर्घकाळ पोट भरल्यासारखं ठेवतात, ज्यामुळे अनावश्यक भूक लागत नाही आणि दिवसभर स्थिर ऊर्जा मिळते. त्यामुळे नाश्त्यात किंवा सकाळच्या स्नॅक्समध्ये अक्रोडाचा समावेश करणं हा आरोग्य टिकवण्याचा एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. नंबर 3, मनुका म्हणजेच रेझिन्स. काळ्या मनुक्यांमध्ये भरपूर प्रमाणात आयरन आणि पोटॅशियम असतं, जे रक्त निर्मितीसाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आयरन शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यात मदत करतं, ज्यामुळे रक्ताची गुणवत्ता सुधारते आणि ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढते. पोटॅशियम रक्तदाब संतुलित ठेवतो आणि स्नायूंचं कार्य सुरळीत राखतो. त्यामुळे नियमित काळा मनुका खाल्ल्याने शरीरात रक्ताची कमतरता भरून निघते आणि एकूणच ऊर्जेत वाढ होते. काळा मनुका रात्रभर पाण्यात भिजवल्याने त्यातील नैसर्गिक साखर अधिक सहज पचते. भिजवल्यामुळे त्याचा टेक्स्चर मऊ होतो आणि पचनसंस्था त्यातील पोषक तत्व अधिक चांगल्या प्रकारे शोषू शकते. यामुळे पोटावर ताण न येता शरीराला झटपट ऊर्जा मिळते. सकाळी भिजवलेल्या मनुक्यांचा वापर केल्यास दिवसभरात ऊर्जा पातळी स्थिर राहते. 8 ते 10 भिजवलेले मनुका सकाळी खाल्ल्याने शरीराला ताजेतवानेपणा मिळतो. मनुक्यांतील नैसर्गिक ग्लुकोज आणि फ्रुक्टोज शरीराला दीर्घकाळ ऊर्जा पुरवतात.
तर त्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचं नैसर्गिक तेज वाढवतात. यामुळे चेहऱ्यावर तजेला येतो आणि त्वचेतील कोरडेपणा कमी होतो. काळा मनुका विशेषतः महिलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मासिक पाळीच्या काळात होणारी आयरनची कमतरता भरून काढण्यासाठी हा एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. यामुळे थकवा कमी होतो, मूड सुधारतो आणि शरीरातील ऊर्जा परत मिळते. याशिवाय काळी मनुका हाडांच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त आहे, कारण त्यात कॅल्शियम आणि बोरॉन असतं, जे हाडं मजबूत ठेवतात. त्यामुळे ती केवळ रक्त आणि त्वचेच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर एकूणच दीर्घकालीन स्वास्थ्यासाठी एक उत्कृष्ट सुपरफूड आहे. नंबर 4. मेथी दाणे म्हणजेच फेनुग्रीक सीड्स. मेथीचे दाणे फायबर आणि प्रोटीन्सने समृद्ध आहेत, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यात मोठी भूमिका बजावतात. त्यातील सोल्युबल फायबर पोटात जेलीसारखी संरचना तयार करून अन्न पचायला वेळ लावते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते आणि ती स्थिर राहते. हे विशेषतः मधुमेह असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. तसेच प्रोटीन शरीराच्या पेशींच्या दुरुस्तीसाठी आणि स्नायूंच्या बळकटीसाठी उपयुक्त ठरतं. मेथीचे दाणे रात्रभर भिजवल्याने त्याची कडवट चव कमी होते, त्यामुळे ते खायला अधिक सोपे वाटतात. भिजवल्याने दाण्यातील पोषक तत्व जसे की व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स अधिक चांगल्या प्रकारे शोषले जातात. यामुळे शरीराला त्याचा संपूर्ण फायदा मिळतो. सकाळी मेथीचे भिजवलेले दाणे आणि ते भिजवलेलं पाणी दोन्ही घेतल्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते, कारण फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरल्यासारखं वाटतं आणि अनावश्यक खाणं कमी होतं. त्याचबरोबर मेथीतील पोषक घटक केसांच्या मुळांना बळकट करून केसगळती कमी करतात. मेथीचे दाणे सांधेदुखी कमी करण्यासाठी विशेष फायदेशीर आहेत. त्यातील अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म सांध्यांतील सूज कमी करतात आणि हाडं तसेच लिगामेंट्स देखील मजबूत करतात. त्यामुळे वयोमानानुसार होणारी स्टिफनेस आणि वेदना कमी होण्यास मदत होते. याशिवाय मेथीतील नैसर्गिक संयुगे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकतात आणि यकृताचं आरोग्य सुधारतात. त्यामुळे ती केवळ पचनासाठीच नाही, तर संपूर्ण शरीराच्या डिटॉक्ससाठीही उपयुक्त आहे. नंबर 5. चिया सीड्स. चिया सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात, जे हृदय, हाडं आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. ओमेगा 3 मेंदूची कार्यक्षमता वाढवतो आणि शरीरातील सूज कमी करतो, तर कॅल्शियम हाडं आणि दात मजबूत ठेवतो. मॅग्नेशियम स्नायूंचं कार्य सुरळीत ठेवतं आणि तणाव कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे चिया सीड्स हे एक संपूर्ण पोषण देणारं सुपरफूड आहे. रात्रभर पाण्यात भिजवल्यावर चिया सीड्स जेल सारखे होतात. हे जेल पचन संस्थेसाठी उत्कृष्ट असतं, कारण त्यातील सोल्युबल फायबर पोटात सौम्यपणे फुगून पचनाची गती संतुलित ठेवतो. भिजवल्यामुळे त्यातील पोषक तत्व शरीराला सहज शोषता येतात आणि त्यामुळे त्याचा आरोग्यदायी फायदा वाढतो. सकाळी भिजवलेले चिया सीड्स खाल्ल्याने दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं. हे विशेषतः वजन नियंत्रणासाठी उपयुक्त आहे, कारण दिवसभरात अनावश्यक खाणं कमी होतं. चिया सीड्समधील फायबर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवतं आणि ऊर्जा हळूहळू पुरवतं. मित्रांनो, चिया सीड्स त्वचेला आणि केसांना आतून पोषण देतात. त्यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील वृद्धत्वाची चिन्ह कमी करतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतात. ओमेगा 3 केसांच्या मुळांना पोषण देऊन केस गळणे कमी करतो आणि त्यांना मऊ, मजबूत बनवतो. याशिवाय चिया सीड्स हायड्रेशनसाठीही उपयुक्त आहे, कारण ते पाण्याचं शोषण करून शरीरातील ओलावा टिकवतात. त्यामुळे उष्ण हवामानात किंवा व्यायामानंतर शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळवून देण्यासाठी हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. नंबर 6. खजूर. खजूर म्हणजे नैसर्गिक ऊर्जा देणारा सर्वोत्कृष्ट सुकामेवा मानला जातो. रात्री 2 खजूर पाण्यात भिजवून ठेवल्यास त्यातील पोषक घटक सकाळी अधिक सहजपणे शोषले जातात. यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस असतात, जे हाडांना मजबूत करण्यासाठी आवश्यक असतात. नियमितपणे भिजवलेले खजूर खाल्ल्यास हाडांची झीज कमी होते, सांधे लवचिक राहतात आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या हाडांच्या आजारांपासून संरक्षण मिळतं. तसेच खजूरमध्ये नैसर्गिक शर्करा म्हणजेच ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असल्यामुळे शरीराला सकाळपासूनच ऊर्जा मिळते. त्यामुळे दिवसाची सुरुवात एकदम हलकी फुलकी पण ऊर्जेने भरलेली होते. याशिवाय भिजवलेले खजूर पचनसंस्था सुधारण्यास मदत करतात, कारण त्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतं. सकाळी हे खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते आणि अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात. खजूरमध्ये अँटीऑक्सिडंट्सही मोठ्या प्रमाणात असतात, जे शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्सशी लढून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. त्यामुळे दिवसभर थकवा, सुस्ती किंवा कमजोरी जाणवत नाही. कामाच्या किंवा अभ्यासाच्या दगदगीत शरीराला नैसर्गिक ताकद मिळवण्यासाठी खजूर हा सोपा आणि उत्तम उपाय आहे. म्हणूनच रोज सकाळी 2 भिजवलेले खजूर खाल्ले तर शरीर तंदुरुस्त, हाडं मजबूत आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी एकत्र खाल्ल्याने शरीराला हेल्थी फॅट्स, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स यांचा संतुलित पुरवठा होतो.
हे पोषक तत्व पेशींचं पोषण करून त्यांना ताजेतवाने ठेवतात, शरीराला आतून मजबूती देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात। त्यामुळे ऊर्जा दिवसभर टिकून राहते, मन प्रसन्न राहतं आणि वृद्धत्वाची प्रक्रिया नैसर्गिकरित्या लांबवली जाते। म्हणून मित्रांनो, उद्यापासूनच या 5 गोष्टी बदाम, अक्रोड, काळा मनुका, मेथीचे दाणे आणि चिया सीड्स रात्रभर भिजवून सकाळी खायला सुरुवात करा। हा छोटा बदल तुमच्या आरोग्यात मोठा फरक घडवेल। काही आठवड्यांतच त्वचेचा नैसर्गिक ग्लो, केसांची मजबूती, ऊर्जेतली वाढ आणि एकूणच आरोग्य सुधारलेलं तुम्हाला जाणवेल। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी सवयींसाठी आपलं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।